खेळाडू असतील, सर्वच माईबाप प्रेक्षक वर्ग असेल आणि आमचे सर्व मान्यवर असतील, यांच्या सहकार्याने हे यशस्वी पर्व आपण सामोरं जात आहोत. या पर्वामध्ये खरोखरच सर्वच संघ मालकाचं मी मन भरून कौतुक करेन आणि आयोजकांचे सुद्धा जे आमचे टीम आहे त्यांचं सुद्धा निश्चितच विशेष कौतुक असेल. ही जी स्पर्धा आहे ती अतिशय भव्य दिव्य आणि आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगलं हक्काचं व्यासपीठ आपण इथं निर्माण करतो. त्याबद्दल मी सर्वच सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वच आमच्या व्यक्तिमत्वाचं सहर्ष स्वागत. तर मॅचकडे बोलतोय करण येतो पहिला षटक घेऊन आणि इथं मात्र डॉट चेंडू फेकलाय. वा करणचा पहिलाच सामना मी पाहिला होता या मैदानामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. मला आठवतंय सकाळची वेल होती आणि त्या सत्रामध्ये निश्चितच 5 धावा देऊन त्याने काहीशे विकेट सुद्धा आपल्या नावावर कोरल्या होत्या. असा हा करण दुसरा चेंडू फेकतोय आणि हा मात्र बिरकावून दिलाय तो वसन होला याने. चौकार जातोय. जबरदस्त फटका. वसनला थांबवणं मात्र तेवढं शक्य नाही. जसे वसनचे बॅट तलपत राहील तसे चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय घातक फलंदाज आहे. पल्लदरे ठाकूरवाडीकडून खेळतो हा फलंदाज. त्याच्या समवेत आपण पाहतोय सुमितला सोबत धाडले गेलंय. काय जोडी आहे जबरदस्त. सांगवी संघाचा हा खेळाडू मात्र पहिल्या सामन्यासाठी त्याला थोडं वेट केला होता. करणचा हा एक जबरदस्त चेंडू इथं मात्र थांबवले गेले ते वसन होला याला. वसन होला क्वचितच थांबवलं जातं परंतु बघूया काय प्लॅनिंग असेल पुढच्या चेंडूवर. आजच्या दिवसामध्ये खरोखर अरुण वाकचौरे असतील यांचं समालोचन असेल, योगेशजी ढोले असतील त्यांचं जर समालोचन खरोखर अप्रतिम झालं या स्पर्धेसाठी. हा जबरदस्त फटका. चेंडू कव्हरला चेकमेट करतोय आणि चेंडू 2 बाउंस चौकार. जबरदस्त फटकेबाजी. मॅचसाठी आपण पाहतोय सचिन पवार तामनाथ एक लेग पंचाच्या भूमिकेत आणि गेले 2 दिवस या स्पर्धेसाठी आमचे संजयजी वाघमारे असतील चिचकांबला दोन्ही संजय वाघमारे चांगलं असं सहकार्य. त्याचप्रमाणे आमचे समीर मुकणे असतील चिचकांबल्याचे काय खेळपट्टी त्यांनी आखून दिले जबरदस्त. या सर्वांचंच कौतुक. पुन्हा एकदा करणकडे येतोय. चपराक लगावले. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. ऑफचा बादशाह फलंदाज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जेवढं तुम्ही ऑफ साईडला चेंडू टाकाल तेवढा तो तुम्हाला मैदानाच्या बाहेर बिरकावल एवढी ताकद याच्या मनकटात नक्कीच आहे. कारण वसन शरीराने जरी लहान असला परंतु फटकेबाजी मात्र ताबडतोड अतिशय ताकदीने करतो हा फलंदाज. 3 चौकार ज्या बॅटमधून आपण पाहिले जबरदस्त बॅटिंग. असं वाटलं होतं करण या मॅचमध्ये काहीतरी करून दाखवेल कारण सुरुवातीला करणने जी पहिल्या इनिंग्समध्ये खेळी केली त्यामुळे त्याला दाद मिळाली होती, कौतुकाची एक थाप मिळाली होती. परंतु या मॅचमध्ये पहिला सामना पराभूत झालाय तो राजेश शिलोन या मात्र काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर चेंडू ब्लॅक होल्ड मध्ये चेंडू टाकला गेला होता. इथं पंच अरुण वाकचौरे बोलतायत की षटक क्रमांक पहिलं मात्र इथं समाप्त होतंय. या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं आमचे मास्टर स्कोरर महादूजी पवार इथं उपस्थित आहेत. धावफलक सांगतात की 12. एकही गडी बाद नाही. सुंदर सुरुवात. त्यामध्ये 3 जबरदस्त चौकार आपण पाहिले. एक चौकार जो आला तो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर गेला. त्यानंतर दुसरे 2 चौकार आपण कव्हर ड्राईव्हचे पाहिले. एक पॉईंटच्या वरून एक कव्हरच्या वरून असे 2 सनसनीत चपराक लगावली गेली होती. ती वसन होला जो पळसदरी टीमचा खेळाडू आहे आज आपण पाहतोय तो राजेश शिलेवन आमचे किरण पवार आणि रवी वाघमारे वर्णे यांच्या टीममधून आज खेळताना आपण पाहतोय. सामोरी टीम आमची दिनेशजी वाघमारे यांची आहे. त्यामधून आपण पाहतोय गणेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक हाती सामना जिंकून दिला होता तो गणेश मात्र गोलंदाजीमध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. कर्जत यांकडून गोलंदाजी करताना गणेश बघूया. सामोरा सुमित आहे सांगवी संघाचा खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. थोडा शरीरावर घेतला छातीवर चेंडू घेतला होता आणि याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेले. एका धावे निश्चितच धावफलक वाढतंय. 5 षटकाचा खेळ कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. आमचे सह्याद्री वॉरियर्स असतील त्यानंतर हरड प्रतिष्ठान ज्यांनी सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये बघूया आपण कोणते 2 संघ सुपर 8 मध्ये जाणार. निश्चित जिगरी ग्रुपच्या आशा उंचावल्यात की सुपर 8 मध्ये जाण्याची. 3 संघामध्ये नक्कीच चुरस असेल आजच्यामध्ये. इथं मात्र थोडासा हलकासा पुशअप केला जातोय मिड ऑफला. इथं मात्र सुंदर फिल्डिंग चांगला थ्रो तेवढ्याच चांगला कंप्लीट केला गेला. जिथं आमचे अजय करालेवाडीची फील्ड करतात ज्यांना कव्हरच्या क्षेत्रामध्ये उभा केलाय कर्णधाराने.
गणेश हा सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जो वैजनाथ संघाकडून प्रतिनिधित्व करतो. निश्चितच आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील खेळताना हा बघा क्लास जबरदस्त बॅटिंग सुरेख असा पॉइंटच्या दिशेवरून मारला फटका. म्हटलं सुमितला मागच्या सामन्यामध्ये बसवलं होतं ती चूक झाली होती कॅप्टनची आणि या सामन्यामध्ये त्याला इन करून सलामीला धाडले गेलंय. काय रणनीती असेल ती टीम पॅकरची. म्हटलं राजेश 11 थोडंसं चूक झाली असेल पहिल्या सामन्यामध्ये कारण असा हुकमी एका बाजूला ठेवलाय आणि आता मध्ये त्यांची चूक दुरुस्त करून त्याला सलामीला धाडून एक साजेस प्लॅनिंग करून मैदानामध्ये उतरवलंय. नेक्स्ट बॉल सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू. इथं मात्र कमबॅक निश्चितच केलं जात आहे ते गणेश याच्या माध्यमातून. एक चपराक बसवली गेली होती मागच्या चेंडूवर परंतु त्यानंतर कोणतीही चूक न करता एक डॉट चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी होते तो गणेश. दरम्यान बघूया सुमितला काहीतरी करून दाखवेल कारण कर्णधाराने विश्वास दाखवले दादा आपल्यावर. या सामन्यामध्ये निश्चितच मोठी धावसंख्या रचावी लागेल. अटीतटीचा सामना आहे कारण हा सामना जिंकणं तेवढाच महत्त्वाचं आहे कारण समोर जो संघ आहे तो एक सामना जिंकला आहे आणि आपल्याला अजूनही विजयाचं खातं उघडायचं आहे. ते राजेश 11ला माहीत असेल कारण पहिला सामना थोडासा हातातून निसटला. मी तर म्हणेन की तोंडातून घास काढून घेतला असा तो सामना होता आणि जिगीर ग्रुपने त्यामध्ये बाजी मारली होती. परंतु या सामन्यात निश्चितच आपलं विजयाचं खातं या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगमध्ये उघडावं लागेल ते राजेश 11 टीमला. हा मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा ऑफ कट केलेला चेंडू आणि हा चेंडू जाते सीमारेषे पार चौकार. षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपते. 2 चौकार नक्कीच सुमितच्या बॅटमधून आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि यानंतर हे षटक मात्र संपते. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण अजूनही बिनबाद जोडी मैदानामध्ये पाहतोय जो सुमित आणि वसन होला बॅटिंग करतायत. संघाची एकंदर धावसंख्या आहे ती 22. 11ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलात. पॉवर प्लेचे दोन्ही षटक इथं मात्र संपलेत. दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये मजबूत धावसंख्या रचून स्थिर आहेत. निश्चित आता मात्र हाय व्होल्टेज बॅटिंग पाहायला मिळेल. थोडीशी स्फोटकता पाहायला मिळेल. त्यांना माहिती आहे अजूनही आपल्याकडे 9-10 प्लेयर पॅव्हिलियनमध्ये बसलेत. कोणत्याही क्षणी मोठी स्फोटक फलंदाजी आपल्याला निश्चितच या मॅचमध्ये पाहायला मिळेल. तर मात्र बघूया न्यू गोलंदाज आपण पाहतोय. गणेश थोडा महागडा ठरला त्यानंतर पहिला करणसुद्धा महागडा ठरला होता. इथं मात्र करण पुन्हा एकदा आपला सेकंड ओव्हर घेऊन मैदानामध्ये येतोय. निश्चित एखादी विकेट मी तर म्हणेन वसन होलाची विकेट अतिशय महत्त्वाची आहे. हा खेळाडू जर शेवटच्या 5 षटकामध्ये जरी टिकला तरी पण मात्र जबरदस्त बॅटिंग आणि चांगली स्कोरिंग उभारू शकतो. जे परम मित्र धनंजय पवार उर्फ डियन निश्चितच या मालिकेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यानंतर करण येतोय आपला पहिला चेंडू घेऊन सेकंड ओव्हर मधला ना हा 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 काय फ्लाइट शॉट मारला आणि हा मात्र षटकार षटकार आहे षटकार. जबरदस्त चांगला प्रयत्न केला गेला होता. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय ती वसन आणि सुमित याची थांबण्याचं नाव घेत नाही. मी मगाशीच वर्णन केलं होतं की आता मात्र स्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल कारण 2 षटक संपले आणि त्यानंतर मात्र ही जोडगोली अजूनही फोडलेली नाही. त्यामुळे जरी आपण बाद झालो तरी चालेल पण धावसंख्या मात्र निश्चितच मोठी उभारायची या उद्देशाने खेळ चालला या मैदानामध्ये. करणच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. हा थोडासा बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये चेंडू जातो. इथं मात्र पुन्हा एकदा समजदार की पारे कोणत्याही प्रकारे आपली विकेट जाऊ देत नाही. पहिल्या सामन्यामध्ये राजेश 11ने ज्या चुका केल्या होत्या त्या चुकाच्या दुरुस्ती मात्र या मॅचमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. वसन मात्र निश्चितच स्वस्तात बाद झाला होता. सुमितला प्लेइंग 11 मधून डावललं गेलं होतं. तोच सुमित मात्र या मॅचमध्ये चमकतोय. त्याला साथ देतोय तो वसन होला. करण वारे करण जबरदस्त बॅट गोलंदाजी. निश्चितच स्वप्नील 11 दिनेश वाघमोर यांच्या टीमचा हा एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच मी त्याचं कौतुक केलं होतं. सुरेख गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं परंतु या सामन्यामध्ये थोडासा मार पडलाय. बघूया थोडा सामना निश्चित एका चांगल्या स्टेजवर आणावा लागेल या टीमला. आता मात्र लागोपाठ 2 डॉट चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी होत आहे. पहिला चेंडू जर षटकार गेला नसता तर निश्चितच धावसंख्या आटोक्यात आली असती आणि एक चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण ठरलं असतं ते स्वप्नील 11 या टीमसाठी. परंतु बघूया वसन हे अजून मैदानामध्ये आहे. वसनला थांबवणं तेवढं सोपं नाही. कोणत्याही क्षणी तो मोठी फटीबाजी करू शकतो एवढी ताकद मात्र आहे. परंतु बघूया करण काय करतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि इथं मात्र
त्याला फायनल एक बाउंड्रीच्या दिशेने धडकावलंय, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एकच धाव या चेंडूवर मात्र चौकार षटकार येणं महत्त्वाचं होतं, परंतु ते जमलं नाही वसन होला याला. तर मात्र सुमितला आपले गिअर बदलावे लागेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच टॉप गिअरवर जात होते दोन्ही फलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं मंदावलंय स्कोअरबोर्ड. एक पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी. वा, जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 3 सुद्धा इथं समाप्त होते. मला वाटतं 3 ते 4 चेंडू डॉट फेकलेत, एक षटकार जर सोडला. अतिशय सुरेख कामगिरी करणची म्हणावं लागेल. आता मात्र शेवटचे 2 षटकं ही निश्चितच जबरदस्त टाकावी लागतील ते स्वप्नील 11 या टीमला, कारण की दोन्हीही फलंदाज जे सलामीसाठी आले होते ते मैदानामध्ये आहेत. ओव्हर टू डीजे. आपल्या टीममध्ये घेतला होता तोच मनीष. बघूया, पहिला चेंडू मात्र जबरदस्त फटकावला गेलाय आणि यानंतर मात्र बघूया 4 धावा मिळतायत का. आणि निश्चितच 4 धावाने खातं उघडलं या गोलंदाजावर. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल ती वसनेची. निश्चितच आपण जर पाहिलं तर पहिल्याच षटकापासून जी चौकारांची आताशबाजी केली ती थांबण्याचं नाव घेत नाही. तर मात्र संकेतसारखा एक सुंदर गोलंदाज या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता गौर कामत टीमचा. त्याला थांबवून इथं मनीषने मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. त्यानंतर वसंत पवार सुद्धा एक चांगला अनुभवी गोलंदाज या टीममध्ये आहे, परंतु त्याला सुद्धा थांबवलं गेलंय. आणि मनीष मात्र लेग ब्रेक करण्याचा इथं प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय तो वसन होला या फलंदाजानं. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू. इथं मात्र चापट फटका मारला गेलाय आणि 2 फिल्डरच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या पार फेकला गेलाय. जबरदस्त बॅटिंग. या मॅच मध्ये थांबण्याचं नाव घेत नाही फलंदाज. खरोखरच पहिल्या सामन्यामध्ये बॅक फुटला गेला होता खेळाडू, परंतु या मॅच मध्ये निश्चितच सुरेख कामगिरी करतोय तो वसन होला. जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. कॅप्टन्सी मात्र थोडीशी चुकीची दिसते, कारण की मनीषला पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी दिली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजी दिली गेले आणि त्याच्यावर मात्र चौफेर हल्ला चढवला जातोय या फलंदाजाच्या माध्यमातून. स्लोवर डिलिव्हरी, पुन्हा एकदा मोठा फटका, पॉइंटच्या डोक्यावर मारला फटका. चौकार हॅट्रिक सादर करतोय आणि चौकार हॅट्रिक. जबरदस्त बॅटिंग. ऑप्शन होते, वसंत पवारने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. संकेत जो गौरकामाचा नवीन चेहरा आहे त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, परंतु पाहायचे आपल्याला 3 चेंडूवर 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान इथं मात्र वसंत थांबण्याचं नाव घेत नाही. अजूनही एकही फलंदाजाला बाद करता आला नाही ते स्वप्नील 11 या टीमला. बघूया 6 चेंडू 6 चौकार ठोकतोय का. इथं मात्र पुन्हा एक मोठा फटका, झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित असेल लॉंग ऑफला. इथं मात्र झेल सोडला. इथं मात्र थोडासा अंदाज चुकला या क्षेत्ररक्षकाचा आणि 2 धावा कंप्लीट. 4 चेंडूमध्ये जवळपास 14 धावा कुठल्या गेल्यात. अतिशय ताबडतोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसामध्ये वसन होलाकडून. कारण कालचा दिवस जर आपण पाहिला तर मोहन पारधी आणि कल्पेश जाधव या 2 खेळाडूंनी गाजवला होता. आक्रमक शैली अवलंबली होती, 4ही दिशेने षटकार चौकार ठोकले होते या दोन्ही खेळाडूंनी. आज मात्र आपण पाहिलं तर आमचा अजय पवार जिगरी ग्रुपमधला सीताराम पवार यांचे सुपुत्र खरोखरच मैदान गाजवून सोडले. अजय पवार मॅन फ्रॉम मुकपे आणि त्याचा साथीदार संदीप या दोन्ही खेळाडूंनी मात्र खरोखरच आज चमकदार कामगिरी केली. आणि जर आपण राजेश 11 मधून पाहिलं तर आमचा वसन आणि हा सुमितचा एक खराब फटका, परंतु झेल होणार नाही. 4 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडतोय. थोडे सुस्तावलेत मित्र म्हणेन स्वप्नील 11 टीम. पहिला सामना जिंकलाय त्यांनी, परंतु या सामन्यामध्ये बॉडी लँग्वेजून समजते की थोडीशी आलस भरले या खेळाडूंमध्ये. षटक क्रमांक 3 मात्र इथं समाप्त होतंय आणि 4 षटकानंतर 46 शेवटचं षटक असेल.
46 धावा झाल्यात 4 षटकानंतर एकही गडी बाद नाही. आणि बघूया शेवटच्या क्षणापर्यंत जर हा खेळाडू एकही बाद झाल्यानंतर नक्कीच हा रेकॉर्ड असेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या मैदानामध्ये जवळपास 5 षटकामध्ये सह्याद्री वॉरियर्सने 73 धावांचा एक चांगला धावफलक इथं उभारलं गेलं होतं आणि त्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी या संघाला, कारण एकही खेळाडू बाद नाही. मोठी फटकेबाजी करावीच लागेल ती वसन होला आणि त्याचा सहकारी सुमित या दोन्ही खेळाडूंना. दरम्यान वसंत पवार येतो मैदानामध्ये, एक अनुभवी जाणता जुना असा हा खेळाडू, अजूनही त्याच्या अतिशय सुरेख असा गोलंदाज आहे. तर पाहायचं आपल्याला, खरोखरच जबरदस्त सामना चालू आहे राजेश 11 विपक्ष स्वप्नील 11 या दोन टीम्समध्ये. वसन होला जो आतापर्यंत जबरदस्त अशी बॅटिंग करतोय, पहिला चेंडू आणि ह्याला मात्र पुन्हा भिरकावून दिले गेले, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग लगावली गेले. 2 धावाचा प्रयत्न आहे आणि इथं मात्र बघा खराब अशी फिल्डिंग. वसंत इथं मात्र थोडा चुकतोय, परंतु त्याला बॅकअप केले अजय आमचे करालेवाडीचे हा शतरक्षक आणि सुरेख अशी फिल्डिंग. त्याच दरम्यान 2 धाव मात्र वसंतला स्ट्राईक मिळाले. 48 विदाउट लॉस्ट विकेट. जबरदस्त अशी बॅटिंग आपण पाहतो या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये. पुढे सरसावलाय आणि हा मात्र जबरदस्त षटकार 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 आणि षटकार. आपलं सांघिक अर्धशतक नक्कीच इथं साजरं करता येते राजेश 11 टीम. जवळपास 54 धावा, एकही गडी बाद नाही आणि वसंत पवारला नक्कीच आपला अनुभव इथं सादर करावा लागेल. पहिला सामना 31 धावा चेस करायचा होता आणि त्या 31 धावा चेस करत असताना थोडीशी तेद्रा तिरपट उडाली होती स्वप्नील 11 संघाची. इथं मात्र भलं मोठं आव्हान समोर आपल्याला पाहायला मिळतं. हा मोठा फटका, निश्चितच पहिल्या विकेटचं पतन होऊ शकतं आणि बाद. जबरदस्त असा फलंदाज मात्र इथं बाद होते तो वसन होला, ज्याने एक चांगली बॅटिंग केले. वैयक्तिक 20 चेंडूमध्ये 43 धावा, अर्धशतकासाठी फक्त 7 धावाची गरज होती, पण अतिशय सुरेख फलंदाज. टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत होणे गरज आहे. ओव्हर टू डीजे. सुरेख फटका आनंदच्या बॅट मधून निघतोय आणि हा मात्र चेंडू नक्की सीमा पार जातोय. इथं मात्र जो फलंदाज येईल तो मात्र चौकाच्या दिशेने आपले बॅटिंग स्टाईल दाखवतोय. पहिल्यापासून जर आपण पाहिलं बॅटिंग राजेश 11 टीमची, अतिशय तुफानी बॅटिंग पाहिली. त्यामध्ये खरोखर एक सिंहाचा वाटा असेल ते आमचे वसन होला पळजरी ठाकूरवाडी टीमचे. जवळपास 43 धावा या खेळाडूने पटकावल्या आणि राजेश 11 टीमला एका 400च्या धावसंख्येवर येऊन पोहोचवले या खेळाडूंना. इथं मात्र आनंद जो आयकॉन प्लेअर आहे तो सुद्धा एक चांगले बॅटिंग करतोय. इथं मात्र लॉंग ऑन रेजनमध्ये मारला फटका, जिथे गणेश फिल्डिंग करतोय. एकच धाव. सुमित जो सलामीसाठी आला होता तो मात्र आता स्ट्राईक एंडला, अजूनही आपली सलामी फलंदाजी त्यांनी शाबूत ठेवलंय. वसंत मात्र या शेवटच्या षटकामध्ये थोडा महागडा ठरलाय, परंतु जी विकेट पाहिजे ती विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अंतिम षटक अंतिम चेंडू असावा, परंतु बघूया या शेवटच्या क्षणामध्ये सुमित काय करतोय. एक सांगवी टीमचा जबरदस्त खेळाडू आहे, सलामीसाठी येतो प्रत्येक मॅच मध्ये असा सुमित. बघूया या सामन्यामध्ये काय करतोय. आणि हा शेवटचा चेंडू मात्र निर्धाव. षटक क्रमांक 5 मात्र इथं समाप्त होतंय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा झाल्यात. 60 धावांची आवश्यकता असेल. आमचे साथी कॉमेंटेटर योगेशजी ढोले, आपण कुठं असाल तर प्लीज आपण या व्यासपीठाकडे यायचं आहे. सुरेख कशी बॅटिंग आपण पाहिली.
या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे. आपण मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय बाळाराम वाघमारे कोशाने यांचा, बळीराम वाघमारे कोशाने यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. साहेबांना मी विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय धनंजयजी पवार डोनेवाडी यांचं देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचप्रमाणे आदरणीय सुदामजी पवार साहेब गौर कामत यांचं देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्याचप्रमाणे प्रकाशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. सोमनाथजी वाघमारे या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आहेत. आपण पाहताय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8वं, 7 यशस्वी पर्वानंतरचं हे 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. फार चांगली संकल्पना, फार चांगलं आयोजन आपल्याला सोमनाथजी वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणींचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या मेहनतीतून संपन्न होणारी, त्यांच्या मेहनतीतून साकार होणारी ही स्पर्धा आपल्याला या बामचामाला परिसर या मैदानावरती पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन, अगदी देखणं दर्जेदार, दिमागदार असं आयोजनामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील जर आपण पाहायला गेलो तर ही चौथी मॅच आपण पाहताय. स्वप्नील 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजेश 11. राजेश 11 टीमनं प्रथम बॅटिंग केली. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि 60 धावसंख्येचं टार्गेट, एक मोठं आव्हान खऱ्या अर्थानं ठेवण्यात आलंय ते स्वप्नील 11 या टीम समोर. स्वप्नील 11 टीमनं पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केला. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये तर मात्र आपण पाहायला गेलं तर राजेश 11 ही टीम एक मॅच मात्र इतरून गमवून आता त्यांना पहिला विजय हवा आहे आणि त्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आता ते देखील आहेत. 59 धावा त्या धावफलकावरती लावल्या गेल्या. 30 चेंडू 60 धावांची गरज आहे. आता इथून ही मॅच कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल, या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया सेकंड इनिंगसाठी मैदानाकडे, जिथं पहिलं षटक घेऊन आलाय कैलास उघडा. त्याच्या समोर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनीष आणि नॉन स्ट्राइक एंडवरती गणेश. पहिला चेंडू ब्रह्मास्त्र वापरलं जातं. पहिला चेंडूवरती अगदी खोलवर टप्पाचा खोदून काढण्याचा प्रयत्न पाहायला गेलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे किरण, त्यानं मात्र चांगली फिल्डिंग केली. कोणतीही धाव मिळणार नाहीये. नॉन स्ट्राइक एंडवरती गणेश आहे, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये एका हाती झुंज दिली होती, सामना विजयी करून दिला होता. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, आडवा बाट मधून स्वागत करत असताना कैलास उघडाचा मनीषच्या बाट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा, अशाच प्रकारच्या फटकेबाजींची नितांत गरज आहे आणि अगदी दुसऱ्याच चेंडूवरती हा मोठा फटका आलाय कैलासच्या विरोधामध्ये. सातत्यानं चांगली कामगिरी करणारा गोलंदाज कैलास उघडा आपल्याला पलसदरी टीमकडनं पाहायला मिळतो, परंतु आता त्याच्या विरोधामध्ये अगदी पहिला चेंडू त्यानं ब्रह्मास्त्र जरूर वापरलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. थोडासा मागे ठेवला होता, गती थोडी कमी होती, त्याला पिक करत असताना षटकार आला. पुनश्च एकदा पुढे टाकला, अगदी यष्टांवरतून चेंडू सरळ निघून गेला. पंच मात्र दर्शवतात अगदी गुडघे टेकून पुढे सरकले होते. हा फटका सजवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 बॉल आतापर्यंत झालेत, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकारानं खऱ्या अर्थानं सुरुवात तर केली आहे. षटकारानं आता जबाबदारी तर खऱ्या अर्थानं खांद्यावरती घेतली आहे.
धावसंख्या चेस करायला सुरुवात झाली. आडवा बाटमधून हा देखील फटका खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलक आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 60 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे. P1चं पहिलं षटक आहे. त्याचा पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा इथून उचलावा लागणार आहे. फलंदाज गणेश आणि त्याच्या साथीला मनीष या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. कारण की टार्गेट जर पाहायला गेलं तर मोठं आहे. एक मोठं आव्हान असताना तुमच्यावरती जबाबदारी आता वाढली गेली आहे. आता इथून मात्र तुम्हाला जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. संघ नायकानं तुमच्यावरती विश्वास दर्शवलाय. संघ मालकानं तुमच्यावरती विश्वास दर्शवलाय. तुम्हाला या टीममध्ये त्यांना स्थान दिलंय. तर आम्ही या टीममध्ये का खेळतोय हे तुम्हाला मैदानावरती दाखवावं लागेल. चांगला फटका, वेकंड एरिया, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन मध्ये जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडं, येतोय चौकार, मिळतील 4 धावा. 11 धावा या चौकाराच्या साह्याने इथून आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग करत असताना गणेश आणि मनीष. गणेशने मात्र मागची मॅच जिथून सोडली होती तिथून मात्र नवीन मॅचला सुरुवात केली. तो स्टार्ट आणि तीच आक्रमकता त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चांगलं एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षक वसंतचं बॅटिंग मात्र फार चांगली केली. वसंतने 20 चेंडू 43 धावसंख्येची इनिंग त्यानं जरूर साकारली. आता फिल्डिंग मधनं कॉन्ट्रीब्युशन देत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळालं छलांग त्यांनी जरूर लगावली होती, परंतु चेंडू त्याच्यापासून थोडासा दूरवर पडला. कोणतीही धाव या चेंडूवरती नाहीये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथून जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला भेटतीये ती बिनबाद 11. एक षटकार आला मनीषच्या बॅटमधून, एक चौकार आलाय गणेशच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 11 धावा तब्बल धावफलकावरती लावतात. ही सुरुवात, ह्यो स्टार्ट खऱ्या अर्थानं हवा होता टीमला. 60चा पाठलाग करायचा आहे. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर येत. प्रयत्न इथे मात्र प्रयत्न जरूर झाले होते परंतु झेल ड्रॉप झाला. जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अजयचं अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफ पासून लॉंग ऑन पर्यंत जरूर धावत आले. हाताला चेंडू स्पर्श जरूर झाला परंतु चेंडू हातातून निसटला. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जातील. 13 धावा धावफलकावरती. प्रयत्न जरूर केले जातात. आनंदच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला देखील होता. यावेळी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. फलंदाज मनीषच्या बॅटमधून जबरदस्त सुरुवात देत असताना ज्या सुरुवातीची गरज आहे, ज्या स्टार्टची गरज आहे टीमला, तो स्टार्ट आपल्या टीमला देत असताना चांगली इनिंग साकारतायत मैदानामध्ये गणेश आणि त्याच्या साथीनं मनीष. सलामीची जोड साकली. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आनंदवरती आक्रमण त्यानं चढवलं. यावेळी ऑन साईडला खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. सीमा पार षटकार. 2 चौकारानंतरचा हा षटकार आपल्या नावाची छाप सोडत असताना मनीष मैदानामध्ये आक्रमक झालाय. पहिल्या सामन्यामध्ये आमच्याकडून धावा जरी कमी झाल्या असतील तरी देखील या मॅच मध्ये त्या 60 धावसंख्येचा पाठलाग आम्हाला करायचा आहे. चांगला फटका. यावेळी ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. बघा किती संयम दाखवला जातोय मनीषच्या माध्यमातून.
पहिल्या 3 चेंडूंवरती 2 चौकार 1 षटकार. त्याला माहिती आहे धावा आल्यात, धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या करू शकतो. पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर धावा आल्या होत्या त्या तब्बल 11 आणि दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंमध्ये जर पाहायला गेलो तर आतापर्यंत 13 धावा आल्यात. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 24 धावा धावफलकावरती. पुनश्च आनंद. हा फटका फसलाय हवेमध्ये. किरण आहे चेंडू खाली, तानं पकडली आहे झेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवला, पहिली विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद होतोय तो गणेश. चांगली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बिल्डअप होत होती या ठिकाणी दोन्ही बॅटरच्या दरम्यान. मनीष आणि त्याच्या साथीनं गणेशमध्ये चांगली धावसंख्येचा पाठलाग दोघांच्या माध्यमातून चालू होता. परंतु गणेशनं खऱ्या अर्थानं मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. क्षेत्ररक्षकाला त्याने टिपलं. अगदी थोडासा क्षेत्ररक्षक बघून मात्र त्याने हा फटका सजवला असता तर कदाचित आपल्याला हा मोठा फटका परिवर्तित होताना पाहायला देखील मिळाला असता. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहताय आपण धावफलक जाऊन पोहोचले 24. म्हणजे प्रति षटक अगदी 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण विकेट एक गमावली आहे. गणेश मात्र माघारी परतला, परंतु मनीष अजूनही मैदानावरती आहे. तो अगदी संयम दाखवला जातोय त्याच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना अगदी मोठे फटके देखील येतात. सिंगलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जाते. गोलंदाजांना खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट देखील त्याच्या माध्यमातून दिली जाते. कारण की चांगले चेंडू ज्यावेळी गोलंदाजाचे डिलिव्हर्ट होतात त्यावेळी त्यांना रिस्पेक्ट देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यावरती चुकीचा फटका किंवा चुकीचं शॉट सिलेक्शन झालं तर मात्र विकेट देखील धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये त्या चेंडूंना सन्मान देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, अगदी खोलवर टप्पाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहताय ना अशाच प्रकारचा पहिला चेंडू होता. त्यानंतर मात्र प्रति हल्ला आपल्याला पाहायला मिळाला होता मनीषच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय सेकंड स्पेलसाठी आलेत तिसरं षटक घेऊन. आणखीन एक फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगानं आले, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, वेगानं फेकी केली आहे परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला जातोय. गुड रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावा जमवायचे, धावांसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करायचा तो मैदानामध्ये चालू आहे. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अर्ध लक्ष आतापर्यंत गाठलं गेलं आहे. एक 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी, परंतु अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. अव्वंतरची धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु व्हेरिएशन आणायची आहे. एका विकेट आपल्याला हवी आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग, एकच धाव. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कैलास या गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजांना थोडंसं अवघड आहे मोठे फटके मारणे, कारण की प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती आणि अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी ऑन साईडला प्रॉपर टायमिंग,
काऊ कॉर्नरच्या रिजन मधून चेंडू चाललाय सीमा पार षटकार. मनीष जबरदस्त बॅटिंग करत असताना 35 धावा धाव फलकावरती. या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 35 धावा धाव फलकावरती. जशी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती वसंतची, तशीच बॅटिंग आपण पाहतोय या सत्रामध्ये. त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मनीषची आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त इनिंग साकारत असताना त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार, 3 षटकार आणि 2 चौकार, 3 सिंगल. एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर तो 12 चेंडू आणि 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. संघाची एकंदरीत धावसंख्या 39. आता थोडस अडचणीमध्ये सापडलाय फिल्डिंग करणारा राजेश 11 हा संघ. चांगला चेंडू यावेळी, थोडासा आखूड टापाचा चेंडू, थोडीशी व्हेरिएशन पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळतीये. बनवायचे तुम्हाला 60, म्हणजे अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 21 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि अजूनही 21 धावसंख्येची इथून गरज असेल. ती टीम स्वप्नील 11ला, ज्यानं पहिला सामना खऱ्या अर्थानं विजयी झालाय. पहिला चेंडू अंपायर सांगतात नो बॉल. अगदी एस्टनच्या वरून चेंडू डिलिव्हर्ड झाला. नो बॉल अंपायर देतात तिथे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अव्वंतरची धाववाले 12 चेंडू 20 ची गरज आहे. म्हणजे प्रतिषटक आता तुम्हाला 10च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. प्रथम सत्रामध्ये धावा 59 आल्यानंतर 60 धावसंख्येचं अगदी आपण पाहतोय टार्गेट असताना मोठी धावसंख्या पाहताना गोलंदाजांना देखील थोडस आपण पाहतोय चांगला फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा देखील चौकार पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं हडल घेतली जाते. प्रत्येक गोलंदाजाला खऱ्या अर्थाने इथं चौकार षटकारांचा मार खावा लागतोय. जबरदस्त. नाव काय? बॅटिंग करणारी टीम म्हणजे स्वप्नील 11 टीम जर का या मॅच मध्ये विजयी झाली तर त्यांना नंदू पवार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज, वर्णे यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला चेंडू यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करत असताना आपल्याला गोलंदाज अजय पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहते जाऊन पोहोचली आहे 44. अजूनही इथून 16 ना
16 धावसंख्येची गरज आहे. इथे पाठीमागे चेंडू चाललाय. अगदी फाईन लेग मधून चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार. पंच काय डिसिजन आहे? बॉल आहे. ओके, लीगल डिलिव्हरी आहे. पुनश्च एकदा फुलटॉस बॉल, परंतु यावेळी मिस टायमिंग. हवेमध्ये चेंडू बराच काल. आनंद चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र विकेट आली आहे. फलंदाज इथून झालाय बाद. थँक्यू. हा देखील चांगला चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये त्याला मात्र खोदून काढलं. ऑन साईडला थोडंसं फंबल पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट केली आहे. धावा हव्यात. अगदी आपण पाहतोय धावांसाठी धाव मैदानामध्ये चालू आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचले 50. संघाचा अर्धशतक इथे कंप्लीट झाले. 6 चेंडू आणि आता 10 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू बीटची गरज असताना 10च्या सरासरीनं धावायचं होतं. 4थ्या षटकामध्ये धावा आल्या अजयच्या विरोधामध्ये 10. आता 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. सामना बरोबरी सुटल्यास दोन्ही टीमला समान गुण दिले जातील. सहा चेंडू 10 धाब्यांची गरज. खऱ्या अर्थानं जमेची बाजू असेल. टीम प्राची 11 टीमचे सर्व प्लेयर्स, आपले कॅप्टन आपल्याला समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला सर्वांनी एकत्रित जमायचंय. त्या ठिकाणी आपली भोजनाची व्यवस्था केली आहे. प्राची 11 संघाचे सर्व प्लेयर्स, आपल्या कर्णधार आपले त्या ठिकाणी वाट पाहतात. आपले पुरस्कर्ते त्या ठिकाणी आपले वाट पाहतात. आपल्याला भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. चला विदाऊट टाइमपास लगेच मॅच स्टार्ट करा. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. आता 6 चेंडू 10 धावा डिफेन्स करायचा. तर एकीकडे तुम्ही पाहताय त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे आता या पाठलाग केला जाईल की या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे आपल्याला या 6 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. सहा चेंडू 10 धाब्यांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नारायण. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ज्याचा अगदी नावाचा बोलबाला या संपूर्ण मॅच मध्ये राहिला आहे तो मनीष. स्ट्रायकिंग एंड वरती त्यानं अगदी धमाकूल बॅटिंग केली आहे. चांगला स्टार्ट. त्यानंतर मात्र इनिंग बिल्डअप करत असताना, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना मनीष ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अगदी कट करायचा होता. पॉइंट मधून चेंडूला खेळायचं होतं. चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॉल मात्र निघून गेलाय.
यष्टीरक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त आता कमबॅक करत असताना 5व्या षटकामध्ये नारायण आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. चला रेफर केलंय थर्ड अंपायर कडे. इथे मात्र आता चेक केलं जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. टेक्निकल रूम मध्ये आमचे निशांत त्या ठिकाणी ऑपरेटर आहेत. आमचे थर्ड अंपायर आता मात्र तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवतील. हा चेंडू आहे. व्हाईट बॉल. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, त्याला पनिश केलं जाते. व्हाईट बॉल आलाय. 5 चेंडू 9चं समीकरण आहे. एक एक चेंडू निर्णायक आहे या मॅच मधील. एक एक चेंडूसाठी खऱ्या अर्थानं एक एक धाबेसाठी संघर्ष मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. ही मॅच दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे तुम्ही पाहताय राजेश 11 त्यांच्या विपक्षामध्ये स्वप्नील 11. या दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. त्या मॅचसाठी संघर्ष आता मैदानामध्ये चालू आहे. 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. नारायण ऑन स्ट्राईक. मनीष स्ट्रायकिंग एंड वरती जाणं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या टीमला आतापर्यंत टिकवून ठेवलं. आतापर्यंत आपल्या टीमला टिकवून ठेवला. बॅक टू द बॉलर. हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव मिळेल. एकच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. आता 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धाबा. 4 चेंडू 8 धाब्याचं समीकरण येऊन ठेपलंय. प्रत्येक मॅच रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतीये. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मध्ये. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसामध्ये देखील आपण तशाच प्रकारच्या मॅचेस पाहतो. हाच तर खरा थरार आहे आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25चा. चांगला चेंडू यावेळी अगदी आपण पाहतोय. हॅमर केलंय चेंडूला. सिंगल धाव कंप्लीट झाली. 3 चेंडू 7चं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवरती अगदी कॅल्क्युलेशन केलं जात आहे. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. 3 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका जर आला तर ही मॅच पूर्णपणे अगदी फिनिश केली जाईल. परंतु तो मोठा फटका येणार का? नारायण मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. मनीष सारख्या फलंदाजाला त्यानं थांबवलंय. जबरदस्त कामगिरी आता मैदानामध्ये चालू आहे. नारायण त्याच्या समोर आपण पाहतोय. मनीष 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये बनवायचे 7 धाबा. 3 चेंडू 7ची मॅच. जबरदस्त रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पंच काही नियम आता मात्र सांगत असताना गोलंदाजांना 1 बाउन्स दंडित केलं जात आहे. नेक्स्ट बॉल अशा प्रकारचा डिलिव्हर्ड झाला तर नो मात्र घोषित केला जाईल. हेच मात्र मैदानामध्ये दर्शवलं जाते पंचांच्या माध्यमातून. अरुण वाघचौरे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याने केली चुकी. सोपा झेल होता. अगदी सपशेल हातामध्ये होता. त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. आणि या मॅच मधली संपूर्ण हवा काढत असताना फलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 धाब्यांची गरज आहे. सामना बरोबरी सुटल्यास दोन्ही टीमला समान गुण दिले जातील. 16 चेंडू आणि 38 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय मनीष.
ज्यानं एका हाती झुंज दिले या सामन्यामध्ये, या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मनीषनं आतापर्यंत जबरदस्त इनिंग साकारली आहे. 16 चेंडू 38 धावसंख्येची एक विस्फोटक आक्रमक इनिंग मात्र त्यानं साकारली आहे. आपल्या संघाला विजयाकडे नेत असताना कमालीचं त्या क्षेत्ररक्षकानं मात्र जी चुकी केली आहे ना, अगदी आज रात्रभर त्याला झोप लागणार नाही. एक चेंडू, 2 चेंडू 1 धाब्याची गरज, 3 चेंडू 7 ची गरज होती. सोपा झेल होता, निदान झेल कॅरी झाला नव्हता, परंतु चेंडू आतमध्ये टाकणं देखील गरजेचं होतं. गोलंदाजाकडे धावा बचावल्या गेल्या असत्या, परंतु अगदी हाताला चेंडू स्पर्श करून सीमारेषेच्या पलीकडे 2 चेंडू 1 ची गरज. अगदी बॅटीला स्पर्श करून पाठीमागे चेंडू निघाला होता आणि इथे आपण पाहताय सो जिगरी ग्रुप आणि स्वप्नील 11. मनीषला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील आमचे धनंजयजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते. मनीषला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. चला या मनीष, आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब घेऊन जायचं. जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली, आपल्या संघाला मॅच विन करून दिली. अगदी आपण पाहताय त्यासाठी मात्र एक ट्रॉफी आणि त्यानंतर सूर्यकांत